तुम्ही जर पालकाची 10-12 पानं स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घालून, थोडंसं पाणी घालून त्याची प्युरी तयार केलीत. प्युरी तयार केल्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घालून मग ही प्युरी घालून घ्यायची. प्युरी घालून 1 मिनिटभर हलवायचं. नंतर तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं. 2 वाट्या पाणी घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण शिरा किंवा उपमा शिजवतो त्याप्रमाणे शिजवून त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून तो थंड होऊ द्यायचा. नंतर त्याच्यावरती एक बटाटा उकडलेला किसून घालायचा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर शेवटी अगदी ह्याच्यावरती 1 चमचाभर तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर याचे छोट्या-छोट्या गोळ्या करून कुरकुऱ्यांसारखे याला आकार देऊन घ्यायचे. सगळ्या गोळ्यांना असे आकार देऊन झाल्यानंतर मग गरम-गरम तेलामध्ये हे सगळे कुरकुरे तळून घ्यायचे. तुम्ही मस्त असं घरच्या घरी पालकाचे कुरकुरे तयार करू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा लहान मुलांना असे कुरकुरे जर घरातल्या घरात बनवून दिलेत, तर अतिशय उत्तम होतात. खायलाही खूप चविष्ट लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. शेवटी ह्याच्यावर चाट मसाला, नंतर लाल तिखट आणि थोडंसं मीठ पेरून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप अप्रतिम होतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.